करणार आहे आणि मला एक महत्त्वाची बातमी आहे। मनोज जरांगेंचं अटक वॉरंट पुणे कोर्टाकडून अखेर रद्द करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मनोज जरांगे यांचं अटक वॉरंट आता पुणे कोर्टाकडून रद्द करण्यात आले। अटक वॉरंट पुणे कोर्टाने जारी केल्यानंतर आज मनोज जरांगे यांनी पुणे कोर्टामध्ये हजेरी लावली आणि त्यानंतर आता मनोज जरांगेंचं अटक वॉरंट पुणे कोर्टाकडून रद्द करण्यात आलं आहे। काही दिवसांपूर्वीच पुणे कोर्टाकडून मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं होतं। नाट्य निर्मात्यानं केलेल्या तक्रारीनंतर त्यांच्या विरोधामध्ये हे अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं होतं। मात्र मनोज जरांगेंना आता पुणे कोर्टाकडून समज देण्यात आली आहे। मनोज जरांगेंचं अटक वॉरंट पुणे कोर्टानं रद्द केलेलं आहे। मात्र त्याच वेळी मनोज जरांगे यांना कोर्टानं समज देखील दिलेली आहे। अनेक तारखांना त्यांना बोलावण्यात आलेलं होतं, मात्र मनोज जरांगे हे अनुपस्थित राहिले आणि त्यामुळेच त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं होतं। मात्र आज मनोज जरांगे हे पुणे कोर्टामध्ये हजर राहिले आणि त्यांच्या हजेरीनंतर आज मनोज जरांगे यांचं अटक वॉरंट कोर्टानं रद्द केले। मात्र त्याच वेळी पुणे कोर्टाकडून त्यांना समज देखील देण्यात आली आहे। तर मनोज जरांगे हे पुणे कोर्टामध्ये आज हजर झाले आणि त्यांनी सकाळी माध्यमांशी देखील संवाद साधलेला होता। त्यानंतर आत्ताची बातमी की पुणे कोर्टाकडून मनोज जरांगे यांचं अटक वॉरंट रद्द करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बाब म्हणजे याच मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली होती आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यावर स्पष्टीकरण देताना मनोज जरांगे कोर्टामध्ये हजर झाले तर त्यांचं अटक वॉरंट रद्द होईल, ही एक न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असतो असं देखील म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर आज मनोज जरांगे हे पुणे कोर्टामध्ये हजर झाले आणि पुणे कोर्टानं त्यांचं अटक वॉरंट रद्द केलं आहे। मात्र अटक वॉरंट रद्द करत असताना पुणे कोर्टानं मनोज जरांगे यांना समज दिल्याची माहिती मिळते आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, मनोज जरांगेंचं अटक वॉरंट रद्द झालं, मात्र त्याच वेळी कोर्टाकडून त्यांना समजही देण्यात आली आहे। सागराजी बरोबर आहे। खरं तर जवळपास 1 तास सरकारी वकिलांनी मनोज जरांगे यांच्या वकिलांचा युक्तिवाद जो आहे कोर्टामध्ये सुरू होता। त्यांचं आगामी अटक वॉरंट जे आहे ते रद्द झालेलं आहे। मात्र अटक वॉरंट रद्द करताना कोर्टानं काही अट जी आहे ती मनोज जरांगे यांच्यासमोर ठेवलेली आहे। ते म्हणजे बंधपत्र मनोज जरांगे यांनी जे कोर्टाला पाठवलेलं होतं त्याची रक्कम जी आहे ती कोर्टाला भरणं आवश्यक आहे आणि नव्यानं बंधपत्र जे आहे ते कोर्टासमोर सादर करायचं आहे। जोपर्यंत बंधपत्राची रक्कम मनोज जरांगे यांच्याकडून भरली जात नाही, ते नव्यानं बंधपत्र कोर्टाला सादर होत नाही, तोपर्यंत अटक वॉरंट जे आहे ते रद्द करता येणार नाहीये। मात्र तुर्तासत्री न्यायालयानं अटक वॉरंट जे आहे रद्द केलेलं आहे आणि रद्द करताना मनोज जरांगे यांना समज दिलेली आहे। समाज माध्यमामध्ये बोलताना कोर्टाचा अवमान होईल अशा पद्धतीचे वक्तव्य जे आहेत त्यांनी टाळली पाहिजे, अन्यथा कोर्टाचा अवमान होईल अशा पद्धतीचे वक्तव्य केली तर भारतीय न्याय संहितेच्या नव्या कल्पनेनुसार त्यांच्यावरती अपराधी खरं तर गुन्हा जो आहे तो नोंद होणं आवश्यक आहे। मात्र कोर्टाने ही समज जी आहे ती मनोज जरांगे यांना दिलेली आहे। नाट्य निर्मातीची फसवणूक केल्या प्रकरणामध्ये मनोज जरांगे यांच्यावरती गुन्हा जो आहे तो पुण्यातल्या कुद्रुक पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता। गेल्या 10 वर्षापूर्वीचं हे जुनं प्रकरण आहे। मात्र आज न्यायालयामध्ये सुनावणी करताना न्यायालयानं त्यांना खरं तर गेल्या सुनावणीवेळी जे आजामीनपात्र अटक वॉरंट बजावलेलं होतं ते तुर्तास रद्द केलेलं आहे आणि नव्यानं बंधपत्र जे आहे त्याची रक्कम भरणं आवश्यक आहे। नक्कीच प्रदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।